आणि माळीण फाट्यावरती दरड कोसळली आहे। आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरती एक भलं मोठं झाड पहाटेच्या वेळेस कोसळलंय। अग्निशमक दलाचे जवान आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। शहरातील मुख्य रस्त्यावरती हे भलं मोठं झाड कोसळल्याने सकाळच्या वेळी ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। तर जंगली महाराज रोड हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता। पुण्यातला अनेक महत्त्वाच्या मार्गांवरची वाहतूक ही जंगली महाराज रस्त्यावरूनच होत असते। जंगली महाराज रस्ता ही पुण्यातली एक कनेक्टिंग रोड आहे आणि त्याच रस्त्यावरती हे झाड कोसळल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान इथे पोहोचलेले आहेत आणि हे झाड हटवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। भलं मोठं झाड आहे आणि हे झाड कोसळल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।